चालहाल हालचाल स्पष्ट दिसावी, पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. त्याच वक्ताला राजाने गड सोडला. आता सोबत कोण घ्यावं? तानाजी आहे, बाजी आहे, येसाजी आहे, कोंडाजी आहे, कर्तोजी आहे, मुरारबाजी आहे. मग महाराज काय म्हटले, नाही जाऊ सगळेच. सोबत तर सगळे आहेत. मग अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत कुणाला घेतलं? घेतला जीवा महाला, घेतला संभाजी कावजी. ना तानाजी, ना बाजी, ना येसाजी, ना कोंडाजी. इथं जीवा महालाच का? दानपट्टा फिरण्यात वाकबगार आहे तो. मग तोच का? अफजल खानाबरोबर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी गावची हत्तीसारखा, पहार हाताने वाकवणारा, आता तोच का? दस्तूर खुद अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची पारख आणि निरख करावी ना ती महाराजांकडनं. सगळ्यात महत्वाचं जाणीवपूर्वक विधान करतो मी. महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी एक चाल परत नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला. सगळं चरित्र काढून बघा, एक चाल परत नाही आणि एक माणूस पुन्हा नाही. महाराज अफजल खानाला भेटायला गेले, शाहिस्ते खानाला नाही, तिथं छापाच मारायला गेले. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, अफजल खानाला मारला पण मिर्झांशी मात्र तह केला. प्रत्येक वेळी चाल वेगळी आणि माणूस तोही वेगळा. बघा, जीवा महाला तुम्हाला प्रतापगडावर भेटेल, तो तुम्हाला पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजीप्रभू आढळेल, तिथं तानाजी येणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल, तिथं येसाजी असणार नाही. तुम्हाला येसाजी कर्नाटकात दिसेल, तिथं मुरारबाजी भेटणार नाही. मुरारबाजी पुरंदरावर असेल, तिथं नेताजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस, प्रत्येक प्रसंगात. हे महाराजांच्या नियोजनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. 12:30 वाजता गडावरनं राजे निघाले. जीवा महाला संभाजी कावजी आणखी सोबत 10-8 अंगरक्षक असे 10 अंगरक्षक घेऊन महाराज निघाले. 12:30 वाजता गडावर निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले आणि बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसं खानाला वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलाने मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला, बाऊ फैलावले. आज शिवाजी राजे आणि गळ्याभेटीसाठी राजे फुराले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठ आवळली गेली. राजा गुदमारले आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावर अंगरका फडक मिसटली. दगा जाणवला, वागणं निघाली. खूप असली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. त्यात कृष्णाची भास्कर थावला. राजांच्या मस्तकावर वार केला. राजे बचावले आणि बघता बघता त्याच वेळी सय्यद बंडा धावला आणि त्याची दानपट्टा महाराजांच्या मस्तकावर पडणार. त्याच वेळी जीवा मालाच्या दानपट्टाने सय्यद बंडाचा हात उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रश्न एवढाच आहे, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद. तर जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दानपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. आणि मग कळतं, अफजल खानाच्या प्रसंगात शिवाजी महाराजांनी जीवा महालाच का घेतला, तोच का, याचं उत्तर इथं आहे. इथं ठरलं होतं असं की सगळं झालं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी तरजोडीन भेटायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरबिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 जाताना तर 10 होते. एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कोणी थांबला, कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. की का पाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं हे आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलात, का केलात? तर संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात भागणं का खूप असली, पण म्हटलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजीजी भागणं का मी खानाच्या पोटात खूप असली, त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच, मग हे नसतं धाडस का केलात का?
संभाजी यदा कदाचित तुम्ही खणाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमची आई म्हणाली असती शिवाजींनी स्वतःचा जीव वाचवला, पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजांनी सैनिकांवर, पण त्याच्यापेक्षा नियोजनाच्या बाहेर कुणी जाता उपयोगाचा नाही असा दंडक सुद्धा सगळ्यात महत्वाचा होता महाराजांचा. हे सगळ्यात खरं तर आपलं तानं पोर घरी रडतंय म्हणून रायगडावर मुक्कामी राहायला लागली हिरा. पोराच्या यादीनं व्याकुळाने विवळ झाली आणि कुणा मर्दाला शक्य होणार नाही ते या हिरकणीनं केलं. रायगडावरनं रातोरात ती खाली उतरली. दुसऱ्या दिवशी पहारेकरी हिराला बोलवायला गेला तरी हिरा आपल्या घरी. त्याला काही कळेना. रायगड अभेद्य, रायगड बुलंद, रायगड बलाढ्य. आणि मग ही हिरकणी खाली गेली कशी? दरबारात बोलावण्यात आलं आणि महाराजांनी विचारलं, तू गडावरून खाली कशी गेलीस? सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत गडाचे दरवाजे उघडले जात नाहीत, तू गेली कशी? आणि मग या हिरानं वृत्तांत सांगितला. पोराच्या यादनं व्याकुळ होऊन एका आईचं काडीच गडावरनं सुसाट सुटलं. ती वाटही दाखवली. महाराजांनी त्या हिराला चोळी बांगडी दिली, तिचा सत्कार केला, तिला परतही पाठवलं. पण त्याच वेळी नियोजनाचा सर्वोत्तम आदर्श असणाऱ्या राजानं आपल्या बांधकाम अभियंत्याला बोलावलं आणि सांगितलं, तुम्ही रायगड अभेद्य आहे म्हणून कितीही ढोल वाजवत असला तर तुमचे सगळे ढोल या हिरानं फोडून टाकलेत. ज्या वाटेवरनं हिरा खाली उतरली त्या वाटेवर पहिला बुरुंज बांधा आणि तिथं रायगड अभेद्य करा. आणि जिथून हिरा उतरली ती वाट बंद केली तटबंदी बुरुंज बांधून. आणि त्या बुरुंजाला बघ महाराजांनी, खरं तर हिरकणी नाव नाही तिचं, तिचं नाव हिरा. हिराच्या कर्णीमुळे तो बुरुंज बांधला गेला म्हणून त्या बुरुंजाचं नाव आहे हिरा कर्णी बुरुंज. अपभ्रंशानं हिरकणी बुरुंज झालं, पण हिराच्या कर्णीमुळे बांधलेला तो हिरा कर्णी. हे महाराजांचं सर्वोत्कृष्ट नियोजन, प्रत्येक बाबीत सूक्ष्म लक्ष, उत्तम निरीक्षण हा सगळ्यात मोठा पैलू आहे शिवाजी महाराजांचा. मिर्झा खान आला, मिर्झा जयसिंगाबरोबर पुरंदराला तह करावा लागला. गेल्या परवा 17 ऑगस्टला शिवाजी महाराज आग्र्यातनं निसटले. या घटनेला 350 वर्ष पूर्ण झाली. 17 ऑगस्ट 1666 शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातनं निसटले. 350 वर्ष. पण अनेकांना हे न सुटलेलं कोड आहे. अनेकांना हे गुड अजून उकललेलंच नाही. हजारो मैल दूर हा राजा जातो, अवघे 600 मावळे सोबत घेऊन जातो, पैकी 500 आधीच माघारी पाठवून देतो, 100 सुद्धा आठवडाभर आधीच घरी पाठवतो. आणि त्या औरंगजेबाच्या मुलकात फौलाद खानाच्या फौलादी मिठीत राहतो. राज अंदाज खानाच्या हवेलीत महाराजांचा मृत्यू ठरलेला, डोक्यावर टांगती तलवार. आणि असं असताना तब्बल 100 दिवस मृत्यूच्या छायेखाली हा राजा जगतो, पण मनाचा संयम हरवू देत नाही. आज मौत होईल की उद्या सांगता येत नाही. औरंगजेबाची दृष्टी खंजीर चालवावं अशी कशी मृत्यू सामने आणून ठेवेल माहिती नाही. पण ही 100 वर्ष महाराजांनी मोठ्या मनोधैर्यानं जी व्यतीत केली ना, त्याला इतिहासात तोड नाही. बोनापार्ट सुद्धा यशस्वी नाही झाला सुटका करून घ्यायला. माझा यशस्वी झाला राजा एकमेव शिवाजी राजा. ऐन क्षणी नियोजन उत्तम कसं करावं. अहो, ज्या शाहिस्ता खानाच्या बहिणीनं औरंगजेबाला सांगितलं होतं, यानं माझ्या भावाची 3 बोटं तोडलीत. ज्या जहारा बेगम औरंगजेबाला सांगितलं होतं, ज्या शहराचा वसूल मला मिळतो ते सुरत यांनी बदसुरत करून टाकलाय, याला जिंदा नाही ठेवायचा. तीच शाहिस्ता खानाची बहीण आणि तीच औरंगजेबाची बहीण जहारा बेगम परत औरंगजेबाला सांगतायत, त्याला नका ठार मारो. एका महिन्यात महाराजांनी काय जादू केली जाफर खानावर, काय जादू केली आमीन खानावर, काय जादू केली जहारा बेगमवर, काय जादू केली शाहिस्ता खानाच्या बहिणीवर, की त्या शिवरायांची शिफारस करायला लागल्या. त्यांनी जिवंत ठेवू नका सांगितलं, त्या सांगतात जिंदा ठेवा. काय विलक्षण राजकारण खेळलं असेल महाराजांनी. समयास का पावला नाहीत असं महाराज नेताजींवर चिडले आणि नेताजी कडाडला. कोण कुणाचा नोकर, कोण कुणाचा सेनापती? तुम्ही स्वतः मोगलांचे चाकर. चाकराला सेनापती कुठं असतो? ना तुम्ही राजा आहे ना आम्ही तुमचे सेनापती. आणि संतापला राजा नेताजी चालते व्हा. आणि नेताजी महाराजांकडनं फुटला, आदिलशाहीला जाऊन मिळाला. पण मिर्झा राजा जयसिंगला मात्र संशय होता की नेताजी स्वतःच्या मर्जीनं नाही
शिवाजी राजांच्या प्रेरणेनंच आदिलशाहला जाऊन मिळाला. उद्या आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आणि शिवाजी महाराज जर एक झाले तर मोगल सल्तनत गाडतील. आणि मग त्यांनीच शिवाजी महाराजांना सांगितलं कसंही करा, नेताजींना परत आणा. महाराज म्हणले ते आता माझ्या हातात नाही. मग मिर्झानं बोलणं चालवलं, कारण औरंगजेब संशयी होता मुलकाचा. नेताजी परत आला, मोगलांची चाकरी करू लागला. पण ज्या दिवशी शिवाजी महाराज आग्र्यातनं निसटले त्याच्या 4थ्या दिवशी औरंगजेबानं पहिली कृती जर काय केली असेल तर त्यांनी नेताजी पालकरला कैद केला. त्याला कैद करायचं कारण काय? कारण औरंगजेबाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या सुटके माग जी सगळी सोय करून ठेवलेली ना ती या नेताजीनं करून ठेवलेली. म्हणजे उद्या आपण आग्र्याला जाणार आहे, तिथं औरंगजेब आपल्याला मृत्यू दाखवणार आहे. त्यावेळी जर सुटका करायची झाली तर काय करावं याची तरतूद महाराजांनी 1 वर्ष आधीच करून ठेवलेली आहे. रायगडाच्या पाचाडचा एक कुंभार महाराजांनी वर्षभर आधीच आग्र्याला पाठवलाय. तुझ्या मडक्यांना तिकडे चांगली किंमत मिळते. आणि तो कुंभार आग्र्याला जाऊन राहिलाय. शिवाजी महाराज आग्र्याच्या कडे पहाऱ्यातनं कधी सुटले तर त्यांना दिशा कळावी पण रात्रंदिवस त्यांना धुनी पेटवून ठेवायचं काम केलंय. तो कुंभार 1.5 वर्ष आधीच महाराजांनी आग्र्याला पाठवलाय. म्हणजे महाराजांनी आग्रा सुटकेचं नियोजन 1.5 वर्ष आधीच करून ठेवलं होतं. महाराज पेटाऱ्यातनं पळाले की महाराज पेटाऱ्या सभे पळाले की महाराज वेषांतर करून पळाले याच्यावर अनेक गोष्टी खरं तर लोक सांगतात. पण महाराज उत्तम नियोजनामुळेच निसटले हे मात्र त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि महाराजांच्या यशाचं हे सर्वोत्तम कारण आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे महाराजांच्या जीवनचरित्राचं. खरं तर पराक्रमाच्या बाबतीत शिवरायांचा हात कोणी धरणार नाही. शौर्याच्या बाबतीत महाराजांची तुलना कुणाची होणार नाही. अहो एकट्या आग्रा भेटीचं जरी नुसतं उदाहरण घेतलं तर वासुदेव बळवंत फडके इंग्रजांच्या लोखंडी द्वाराला धडका मारू लागले ती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचं प्रकरण डोक्यात ठेवूनच. नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या कैदेतनं पळाले ते शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचं प्रकरण डोळ्यासमोर ठेवूनच. अशी किती नावं सांगावी जी महाराजांच्या चरित्राचा विचार करून महाराजांच्या चरित्राचं आकलन करून स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा वापर करून यशस्वी झाली. हे सगळ्यात महत्वाचं. हिटलर सांगतो शिवरायांच्या चरित्राच्या बळावर मी माझ्या सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकलो की आपण जग जिंकू शकतो. या शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या बळावर मी महत्वाकांक्षा रुजवू शकलो की मी जगजेता होऊ शकतो. आणि तो हिटलर नेताजींना सांगतो की नेताजी ते शिवाजी तुमच्या देशाचे आणि तरी तुम्ही माझ्याकडे मदत मागायला येताय हेच मला खरं वाटत नाही नेताजी. नेताजी सुभाषचंद्र बोसनी लिहून ठेवलं या देशाला स्वातंत्र्य जर कुणी देऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हे त्या काळी अशी कित्येक माणसं शिवचरित्रातनं घडली, कित्येक माणसं शिवचरित्रातनं उभा राहिली. पण त्याच्याही पलीकडं काही माणसं पराक्रमी असतात पण ती चारित्र्यवान असतातच असं नाही. काही माणसं चारित्र्यवान असतात पण ती पराक्रमी असतातच असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून शिवरायांशिवाय दुसरं नाव नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराजांची तुलना कुणी नेपोलियन बर करतं, महाराजांची तुलना कुणी अलेक्झांडर बर करतं, महाराजांची तुलना कुणी हनिबल बरोबर करतं, महाराजांची तुलना कुणी जुलियस सीझर बरोबर करतं. पण तरी या सगळ्याला पुरून महाराज 10 बोट वरच उरतात. याचं एकमेव जर कुठलं कारण असेल तर ते महाराजांचं चारित्र्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यात महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आम्ही करतो. आजही माझ्या गावगड्यावरची माई माऊली ओठात पुटपुटत असते इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तिच्या ध्यानात असणारा पहिला राजा म्हणजे तो बळी आणि दुसरा राजा म्हणजे तो माझा शिवाजी राजा. या 2 राजांनी गाव मनामध्ये जे स्वतःचं स्थान निर्माण करून ठेवलं ना त्याला इतिहासात तोड नाही. हे कशाच्या बळावर? निव्वळ आणि निव्वळ चरित्र आणि चारित्र्याच्या बळावर. अहो राजा आपला आहे, आपल्याला आदर असणारच पण शत्रूलाही आदर आहे. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. अवघ्या 100 मावळ्यांना सोबत घेऊन रमजानच्या दिवशी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला. शाहिस्ता खान डेरा टाकून बसला होता. महाराजांचा छापा पडायला कळालं आणि शाहिस्ता खान पळत सुटला अखेर लपला कुठं? बायकांच्या गराड्यात.
कारण त्याला माहिती आहे शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लाव. आपल्याला जगायचं असेल, वाचायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा बायकांचा गरडा. तो बायकांच्या गरड्यात लपला. महाराजाने बघितलं शाहिस्ता खान त्यांच्या राण्यांच्या गरड्यात आहे. राजा जागच्या जागी थांबला. हालचाल नाही, चाहूल नाही, श्वास मंद केला, अगदी मंद. काय विश्वास आहे बघा शत्रूला सुद्धा महाराजांच्या चारित्र्यावर. नाही आला राजा पुढं बायकांच्या गरड्यात आहे बघितल्यावर. आणि शाहिस्ता खानाला वाटलं हालचाल नाही, श्वासाचा आवाजही येत नाही. बहुतेक राजा गेले आणि तो अलगद बायकांच्या गरड्यातनं बाहेर पडला. राजांना चाहू लागली आणि चित्त्याच्या चपळाचे छेपावले. शाहिस्ता खान पळत सुटला आणि खिडकीतनं उडी मारणार त्यातून शमशेर चालली सप. राजांना वाटलं गर्दनच मारली त्याची, पण जीवावरचं बोटावर निभावलं खान वाचला. मला हे नाही सांगायचं, हे माहिती आहे. या शाहिस्ता खानाला रोजच्या रोज डायरी लिहायची सवय आहे. रोज काय घडलं ते तो लिहून ठेवायचा डायरीत. शाहिस्ता खान बुर्जी नावानं त्याचं हे रेकॉर्ड म्हणजे त्याची डायरी प्रसिद्ध आहे. त्यात त्याने हा सगळा लाल महालातला प्रसंग लिहून ठेवला आहे. पण हे सगळं लिहिल्यावर त्यानं पुढे आणखीन एक गोष्ट नमूद करून ठेवली, ती फार महत्वाची आहे. शाहिस्ता खान लिहितो शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले. काही वेळ लाल महालातला गोंधळ थांबला आणि मग क्षणभरानं शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान 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 मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला जर शिवाजींच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेईल. हे शाहिस्ता खानाचे महाराजांच्या कट्टर वैराचे उद्गार आहेत की जर महाराजांच्या माणसाने तुझी मुलगी पळवली असेल बेफिक्र रहा, तो शिवाजी पोटच्या पोरी सारखीच तिची काळजी घेईल. पण कशाला हो महाराजांची माणसं त्या पोरीला पळवतायत? ती भीतीपोटी तिथंच एका पिंपात लपून बसलेली, ती आली बाहेर. नंतर तेही लिहिलंय शाहिस्ता खानानं. पण शत्रूचा सुद्धा महाराजांकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे ना, तो मात्र या उदाहरणानं प्रतीत झाला. हे महाराजांचं चारित्र्य. शिवरायांचं निधन झालं आणि साकी मुस्ताईद खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला. त्याला वाटलं की औरंगजेबाला महाराजांच्या मृत्यूची बातमी दिली म्हणजे त्याला कोण आनंद होईल. तो मोठ्या आनंदात म्हणाला लंपना बडी खुशी की खबर है, क्या हुआ? काफर बजाही नाजिरक. त्यानं फारसीत सांगितलं काफर नरकाला गेला. कौन कौन? शिवा शिवा हुजूर. तसा औरंगजेब शांतपणे उठला. स्वतःची नमाज पडायची चटाई त्याने खाली अंतरली. त्याच्यावर गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रुकाता पडल्या आणि नमाजाच्या रुकाता पडून झाल्यावर त्या खुदाच्या दिशेने हात वर केले आणि औरंगजेब म्हणाला या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची दारं उघडी ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय. हे औरंगजेबाचे उद्गार आहेत. आणि मग औरंगजेब साकी मुस्तैद खानाला म्हणाला साकी तुम्हें पता है कौन गया? अरे तुला कल्पना आहे का कोण गेलं? अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक सामर्थ्याचा, अलौकिक चारित्र्याचा जाणता राजा गेला. साकी आम्ही रोज नमाज पडतो आणि रोज नमाज पडून झाल्यावर त्या खुदाचे आभार मानतो. साकी आम्ही त्या खुदाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्याला सांगतो दुश्मन दिलास तर तोही शिवाजी सारखा. वा. अरे परक्यांनाही आकर्षण वाटावं, परधर्मियांना सुद्धा आदर दाटावा असा राजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्गजाला निघालेत. गोळकोंड्याच्या रोखान निघालेत. महाराज पालखीत आहेत, मागं पुढं सैन्य आहे. अचानक महाराजांची पालखी थांबली. महाराजांना काही कळेना. पालखीचा पडदा सरकला. बाहेर बघितलं रखरखत रणरणत वाळवंट म्हणजे गोळकोंडा अजून कोसो दूर. व पालखी का थांबावी? महाराजांनी शिलेदारला विचारलं पालखी थांबवायचं प्रयोजन. तसा शिलेदार धावत आला. महाराज गोळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह स्वतः जातीनं आलेत. महाराजांना आश्चर्य वाटलं. गोळकोंडा तर अजून कोसो दूर, मग बादशाह इथं? महाराज पालखीतनं बाहेर आले. समोर पाहिलं गोळकोंडाचा बादशाह कुतुबशाह. महाराज नजदीक गेले, गळाभेट घेतली आणि महाराजांनी विचारलं बादशाहजी आपण इथं? तसा गोळकोंडाचा बादशाह म्हणाला महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय. त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्याअगोदर त्याच्या पावलाची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथं पवेतो आलो महाराज. अरे कोण गौरव माझ्या राजाचा. एवढंच नाही, या गोळकोंड्याच्या बादशानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.
आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोळकोंड्याचा बादशाह महाराजांना आपला ऐश्वर्य सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला. महाराज, हा आमचा खजाना, हिरे मोती माणकं सोनं नाणं राशी राशी नुसत्या बघत राहिले महाराज. अरे कोण ऐश्वर्य, कोण संपत्ती, कोण खजाना. महाराज, ही आमची अस्त्रशाळा. इथं नाना